नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेमकंच महाराष्ट्र सरकारने एक NCMC कार्ड लॉन्च केलेलं आहे। याद्वारे आता जे आपण बसनी प्रवास करणारे जितके पण लोक असतील तर त्यांना यामध्ये सवलत वगैरे मिळणार आहे। म्हणजे याआधी काय व्हायचं, विद्यार्थी वगैरे ना शाळेत किंवा कॉलेजला जाताना पास वगैरे काढावं लागायचं, त्यानंतर महिलांना हाफ तिकीट होतं, त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना सुद्धा हाफ तिकीट होतं त्या ठिकाणी, आणि जे काही असे नागरिक होते की ज्यांना पूर्ण फ्रीचा जे सवलत होती ती होती, त्यानंतर दिव्यांग अपंग जे लोक होते तर त्यांच्यासाठी 1/4 ही सुविधा सुद्धा होती। परंतु शासनाची जी आहे तर यावेळेस त्यांनी अशी अंमलबजावणी केलेली आहे की आता लोकांना जास्त परेशानी होऊ नये, परत एसटीने बसने वगैरे प्रवास करताना सुट्टी पैसे वगैरे बाळगण्याचे अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाहीये, असं त्यांनी यावेळेस एक योजना राबवली आहे, त्याचं नाव आहे NCMC कार्ड। तर याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर बघूया आपण। हे बघा, MSRTC ने NCMC कार्ड केलेलं आहे, जे की आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केलेलं आहे। तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ST ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड सेवेची सुरुवात केली आहे। हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे। आता NCMC कार्ड म्हणजे काय, तर हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड असणार आहे। हे कार्ड केवळ ST प्रवासासाठीच नाही तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी वापरता येणार आहे। अशा पद्धतीने जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अशा पद्धतीने जे आहे NCMC कार्ड असणार आहे। त्यानंतर बघा, ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ, सवलत धारकांसाठी NCMC कार्ड अनिवार्यता केलेला आहे त्यांनी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे। रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे। सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत। या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारामध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे। आता बघा, हे कार्ड कोणाला मिळणार आहे, तर या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। विद्यार्थी म्हणजे शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आता संलग्न कार्ड मिळेल। दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड त्यांना मिळणार आहे। पुरस्कार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा अधिक स्वीकृती धारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगार मार्फत वितरण होणार आहे। आता NCMC कार्ड जे आहे त्याची वैशिष्ट्य काय असणार आहे बघा, तर किंमत नवीन कार्ड हे तुम्हाला 199 रुपयांमध्ये मिळणार आहे आणि जुनं कार्ड जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला फक्त 149 रुपयांमध्ये कार्ड उपलब्ध होणार आहे। आता वॉलेटची जी मर्यादा आहे ती कमीत कमी 100 रुपये असणार आहे आणि तुम्ही 50 रुपयांच्या पटीत त्या ठिकाणी रिचार्ज करू शकता। 50 रुपयाच्या पटीत म्हणजे 50, 100, 150, 200, 250 अशा पटीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिचार्ज करू शकता। रिचार्ज सुविधा जी आहे ती ATM मशीन किंवा अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंट करून सहज रिचार्ज होणार आहे। म्हणजे नोंदणीसाठी जे आहे तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहे। पूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 3000पेक्षा जास्त एजंट सुद्धा याचे बनवलेले आहेत। बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही आता मोठा दिलासा मिळणार आहे। STचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे। तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहे। नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। आता जे NCMC कार्ड आहे तर याचा काय फायदा आहे बरं, तर कॅशलेस प्रवास म्हणजे सुट्या पैशांची आता गरज नाही। कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त NCMC कार्डचा वापर करून तिकीट काढता येणार आहे। विविध उपयोग म्हणजे NCMC कार्ड तुम्ही मुंबई, पुणे आणि इतर शहरातील जे मेट्रो, बस, रेल्वे प्रवास जो आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। वेळेची बचत सुद्धा या ठिकाणी होणार आहे, म्हणजे तासन तास रांगेत उभं राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ तुमचा वाचणार आहे।
त्यासोबत तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची तुम्हाला गरज नसणार आहे. सरकारकडून तुम्हाला सवलती सुद्धा मिळणार आहे. म्हणजे अनेकदा डिजिटल पेमेंटवर महामंडळाकडून काही विशेष सवलती मिळण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता असणार आहे. नोंदणी आणि वितरण बघा, तर सवलतीचा जो प्रकार आहे तर यामध्ये जर महिला असाल तुम्ही तर तुम्ही बस डेपोमध्ये जाऊन कार्ड काढू शकता किंवा अधिकृत जे एजंट आहे त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही कार्ड काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड लागणार आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहे ते सुद्धा एक तर तुम्ही बस स्टँडवरती जा किंवा जे अधिकृत एजंट आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड देऊन तुम्ही कार्ड काढू शकता. अमृत ज्येष्ठ नागरिक जर असाल तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला बस डेपोमध्ये जा किंवा अधिकृत एजंटकडे जा, फक्त आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तुमचं कार्ड तुम्हाला बनवून मिळणार आहे. जर तुम्ही दृष्टीहीन असाल तर तुम्हाला बस नियंत्रण केंद्र किंवा बस डेपो किंवा अधिकृत एजंट या ठिकाणी जाऊन वैश्विक ओळखपत्र दाखवून तुम्हाला ते कार्ड बनवून मिळणार आहे. दिव्यांग जर असाल तुम्ही तर तुम्हाला तुम्ही एजंटकडे गेले तरी किंवा तुम्ही बस स्टँडवर गेले तरी त्या ठिकाणी तुम्हाला कार्ड बनवून मिळणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा इतर सवलती धारक असाल तर त्याच ठिकाणी तुम्हाला फक्त बस स्टँड जे आहे म्हणजे बस डेपो नियंत्रण केंद्र त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला ते कार्ड काढावं लागणार आहे. जे अधिकृत एजंट वगैरे आहे तर त्यांच्याकडे ह्या 2 सवलती सोडून बाकी सर्व सवलती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे जे सदर कार्ड जे जारी केलेलं आहे तर लवकरच आता डेपोवरती सगळं सुरू झालेलं आहे आणि डेपोवरती जे आता कार्ड वगैरे काढणं सुरू झालेलं आहे. लवकरच आता एजंट जे आहेत याची अधिकृत जे 3000 एजंट बनवले पूर्ण महाराष्ट्रभरात तर यांच्याकडे सुद्धा हे कार्ड वाटपची प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर आपल्या सर्व जवळच्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला या कार्डची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं जे सह्याद्री नेट कॅफे YouTube चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.